इथे हिंदू संघटनांनी मोर्चा काढलाय। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। नाशिकच्या बेडी भालेकर मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला। मोर्चेकऱ्यांकडून जय श्रीरामची घोषणाबाजी करण्यात आली। डोक्यावरती भगव्या टोप्या आणि हातामध्ये निषेधाचे फलक घेण्यात आले। नाशिक पोलिसांचा चोख बंदोबस्त इथे तैनात आहे। बांगलादेशमधल्या घटनेवरून तीव्र अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी हिंदू संघटना एकत्रित येत बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असणाऱ्या आणि संतांवरती तिथल्या होत असणाऱ्या अत्याचाराविरोधात अन्यायाविरोधात मोर्चे काढतायत। नाशिकमधल्या मोर्चाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। इथे दृश्य आपण बघतोय, नाशिकमध्ये मोठ्या संख्येने युवक सुद्धा सहभागी झालेले होते, तसंच महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। बांगलादेशमधल्या हिंदूंवरती होत असणाऱ्या अत्याचाराविरोधात आणि बांगलादेशमधल्या असलेल्या साधू संतांच्या वरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात हा मोर्चा काढण्यात आला। पाहूयात आमच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात हिंदू संघटना आक्रमक झालेल्या आहेत। आपण जर बघितलं तर राज्यभर आज मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे। नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर विराट असा मोर्चा निघालेला आहे आणि आपण जर बघितलं तर यामध्ये भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे या देखील सहभागी झालेल्या आहेत। पण त्यांच्याशी बोलूयात। ताई, काय नक्की या मोर्चाचं आहे? बांगलादेशचा आमचा हिंदू असुरक्षित असताना जागतिक स्तरावरती कुठल्याही देशाने अजून त्या विषयाच्या बाबतीमध्ये बांगलादेशचे कान पकडलेले नाहीये। बांगलादेशला सज्जड दम जो आहे हा जागतिक स्तरावरूनच्या संघटना ज्या आहेत त्यांना द्यायला पाहिजे आणि तातडीने हिंदूंवरती होणारे जे अन्याय अत्याचार जे आहे हे तातडीने थांबायला पाहिजे। ज्या संतांना अटक करण्यात आलेली आहे त्या संतांची सुटका ही त्वरित होण्यासाठी जागतिक स्तरावरून जागतिक पातळीवरून त्याच्यावरती निर्बंध आणायला पाहिजे। बरं ताई, तुम्ही काय सांगाल? हिंदूंवर मोठ्या अत्याचार अन्याय होतात, मंदिरं तोडले जात आहेत, इस्कॉन मंदिरावर हल्ला झालेला आहे, संतांवर हल्ले होतात आणि त्यामुळे अत्यंत चिंताजनक बाब आहे। सर्व हिंदू हे एकत्र आहेत हे या मोर्चाद्वारे दाखवण्यात आलेलं आणि ह्या ज्या गोष्टी होत आहेत त्याचा निषेध आम्ही सर्वजण करत आहोत। त्यामुळे हिंदू रक्षक मोर्चा याचं आज आयोजन केलेलं आहे। एकंदरीतच हिंदू जे आहेत ते आक्रमक झाले, हिंदू संघटना या आक्रमक झाल्याचं दिसून येतं। कॅमेरा निकी पवार, NDTV मराठी।